च्या घनकचरा व्यवस्थापनावर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आणि महानगरपालिकेमध्ये कायमस्वरूपी स्वच्छता काम करणाऱ्या कामगारांच्या विविध मागण्यासाठी आज नांदेड वगळा महानगरपालिकेच्या कार्यालयावर निदर्शन आणि द्वारसभा होती। या बाबतीमध्ये महानगरपालिका व्यवस्थापनाला नांदेड वगळा महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनच्या वतीनं 28 एप्रिल 2025 रोजी रितसर निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये कर्मचाऱ्याच्या व्यथा सर्व मांडण्या झाल्या आणि त्याच्यावर महानगरपालिका व्यवस्थापनाने चर्चा करून आमच्या मागण्या सोडाव्यात अशी मागणी केली। परंतु महानगरपालिका प्रशासनाने 4 जुलै 2025 रोजी एक बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्याच्या मागण्या सोडण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला। त्या निर्णयाची अद्यापर्यंत अंमलबजावणी झाली नाही। त्यामध्ये सुट्टीमध्ये केलेल्या कामाचा मोबदला माननीय न्यायालयाने सूचना केल्याप्रमाणे प्रधान सचिव नगर विकास विभाग यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे तो आम्हाला 2016 पासून मिळावा आणि माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे 14 ऑगस्ट 2025 पूर्वी 8.33% म्हणजेच मूळ वेतन बोनस द्यायला अपेक्षित होतं, परंतु बोनस सुद्धा दिले नाही। त्याच्या सुद्धा मागणीसाठी आम्ही आज निदर्शने केलेली आहेत आणि कायम कर्मचारी सोबत कंत्राटी कर्मचारी काम करतात। किमान वेतनाप्रमाणे नवीन किमान वेतनाप्रमाणे कंत्राटी कर्मचाऱ्याला वेतन मिळावं या प्रमुख मागण्यासह महानगरपालिकेच्या आज कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आली। त्याचं आम्ही रितसर निवेदन सुद्धा दिलेलं आहे। महानगरपालिका प्रशासनानं आजच्या निवेदनाच्या अनुषंगाने महानगरपालिका कर्मचाऱ्याच्या प्रश्नावर तातडीने निर्णय नाही घेतला तर येणाऱ्या 14 ते 15 तारखेला दसरा दिवाळीच्या दरम्यान महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचं आंदोलन तीव्र स्वरूपाचं आंदोलन होणार आहे, ज्याच्यामध्ये काम बंद असेल, बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून महानगरपालिका कार्यालयावर मोर्चा असेल आणि निदर्शने धरणे करून आम्ही आमचं या ठिकाणी रोष व्यक्त करणार आहोत असे या ठिकाणी मी घोषित करतो।